नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 6 भौतिक राशींचे मापन ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला आणि भौतिक राशी म्हणजे काय, वजन, वस्तुमान या राशींचा आपण अभ्यास केला. आणि आता आपण आजच्या भागात काय करणार आहोत, प्रमाणित मापन पद्धती कोणत्या आहेत, प्रमाणित मापन म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी ना लोक काय करायचे तर लांबी आणि अंतर मोजण्यासाठी आपल्या हाताचा किंवा हाताच्या वितींचा उपयोग करायचे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा पूर्वी काय करायचे तर ओंजळभर, मूठभर म्हणजे धान्याची मोजमाप करण्यासाठी ओंजळभर, मोजभर या पद्धती वापरायचे. तर आता आपण तशा पद्धती वापरत नाही. आता प्रमाणित मापन आपण आता याची माहिती पाहूया. तर ह्याच्यासाठी ना आपल्याला एक छोटीशी कृती करूया. आपण 3 विद्यार्थी मिळून एक कृती तुम्ही करायची आहे. त्याच्यासाठी काय कराल, तुम्ही एक सुतळीचा गुंडा घ्या. काय कराल, एक सुतळीचा गुंडा घ्या आणि तुमच्या एक हात सुतळी मोजा. एक हात सुतळी मोजा आणि ती कापा. अशी तिघांनी सुद्धा तुम्ही प्रत्येकाच्या हाताची सुतळी मोजा आणि कापा. आणि मग नंतर काय करा, ते तिन्ही धागे काय करा, एकत्र जुळवा आणि त्या तिन्ही धागे एकत्र त्याचे तिन्ही धागे एकत्र जुळवा आणि मग काय कराल, त्याचे एक टोक एकत्र पकडा आणि मग ते तिन्ही धागे तुम्हाला कसे दिसतील ह्याचे तुम्ही निरीक्षण करा. मग हे तिन्ही धागे बरोबर लांबीत भरतात का, म्हणजे एकसारखे दिसतात का ते तिन्ही धागे, तर नाही. कुठला धागा छोटा दिसतो तर कुठला धागा मोठा दिसतो. कारण तुमच्या तुमचा हात आहे, हे प्रत्येकाचे हाताची लांबी ही कमी जास्त असल्यामुळे काय झालं, ते धागे कसे आहेत, कमी म्हणजे असे कुठला लांब आहे तर कुठला छोटा आहे. आता समजा तुमच्या एक बाक आहे, स्कूलमधली बाक बेंच आहे, त्याची तुम्हाला लांबी मोजायची आहे तुमच्या वितीने. तर 2 मुलांनी ती मोजून दाखवा. मोजा बरं दोन मुलांनी. तर कशी मोजाल, तर वितीने त्या बाकाची लांबी मोजा. एका मुलाने मोजून झाली काय, नंतर दुसऱ्या मुलाने मोजा. मग त्या एका मुलाच्या किती विता भरल्या, तर 7 किंवा 8 विता भरल्या असतील एका मुलाच्या. दुसऱ्या मुलाच्या पण 7 किंवा 7.5 विता झाल्या असतील. पण त्या हे कसं, म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विता झाल्या ना. पण बाकाची लांबी कशी आहे, बाकाची लांबी तर ती एकच आहे, परंतु तुमच्या म्हणजे हाताची जी वीत आहे तिची लांबी कशी आहे, कमी जास्त आहे. त्यामुळे त्याची लांबी, बाकाची लांबी आपल्याला निश्चित मिळाली नाही. म्हणजेच काय, आणि तुम्हाला मगाशी धागे सुद्धा तुम्हाला प्रत्येकाच्या धाग्यांची लांबी ही वेगवेगळी होती. कारण का, तुमच्या हाताची लांबी ही कमी जास्त आहे. याचाच अर्थ काय आहे की प्रमाणित मापन नाही झालेलं आहे. हे कसं मापन झालेलं आहे, तर अंदाजे मापन झालेलं आहे. मग अंदाजे मापन हे अयोग्य आहे. पण मग पदार्थ किंवा वस्तूचे सर्वत्र सारखे मापन म्हणजे आवश्यक असते. म्हणजे कुठेही पदार्थाचे किंवा वस्तूचे मापन हे सर्वत्र सारखे म्हणजे असणे आवश्यक असते. मग मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते आणि या मापांना काय म्हणतात, तर प्रमाणित एकके असे म्हणतात. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशीचे मोजमापन करावे लागते. कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्ये आपण करतो. आपण लांबीचे एकक कुठले आहे, तुम्हाला माहितीच आहे. लांबी मोजण्यासाठी आपण मीटर हे एक सुनिश्चित केलेलं आहे आणि त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1.1 मीटर असे प्रमाण मानले आहे. तर वजन मोजण्यासाठी आपण म्हणजे कुठलं एकक वापरतो, तर वजन मोजण्यासाठी आपण ग्रॅम हे एकक सुनिश्चित केलेलं आहे. म्हणजे आपण नाही केलेलं, तर त्याचं ते एकक सुनिश्चित केलेलं आहे. आपण काय यूज करतो वजन मोजण्यासाठी, ग्रॅम आणि लिटर. आपण द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण कुठलं एकक वापरतो, तर लिटर हे एकक वापरतो. म्हणजे द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर हे एकक सुनिश्चित केलेले आहे. आता प्रचलित मापन पद्धतीच्या ह्या मापन पद्धतीच्या 2 पद्धती आहेत. तर त्या कुठल्या पद्धती, तर MKS पद्धती आणि CGS पद्धती.
कोणती? तर MKS पद्धती आणि CGS पद्धती. तर MKS पद्धतीमध्ये लांबीचे एकक मीटर आहे. MKS पद्धतीमध्ये लांबीचे मीटर काय आहे? तर एकक आहे, मीटर आहे. आणि वस्तुमानाचे एकक काय आहे? किलोग्रॅम आहे. आणि काळाचे एकक काय आहे? सेकंद आहे. आणि आता CGS पद्धतीमध्ये लांबीचे एकक काय आहे? तर सेंटीमीटर आहे. आणि वस्तुमानाचे एकक काय आहे? तर ग्राम आहे. आणि काळाचे एकक काय आहे? सेकंद आहे. आता मला तुम्ही सांगा की तुमच्या समजा वहीचे तुम्ही क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्ही कसं काढाल? तर लांबी गुणिले रुंदी असं, आणि मग जो गुणाकार येईल ते तुमच्या वहीचं क्षेत्रफळ असेल. म्हणजे काय? भौतिक राशी ह्या अनेक भौतिक राशी आहेत, परंतु आणि त्याचबरोबर त्यातील काही भौतिक राशी ह्या एकमेकांशी निगडीत आहेत. आता MKS पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान आणि काळ या आधारभूत राशी मानल्या जातात. हा मुलांनो, आता आपण काही भौतिक राशी आणि त्यांची MKS पद्धतीमधील आणि CGS पद्धतीमधील एकके आपण पाहूयात. आता वस्तुमानचं MKS पद्धतीमध्ये कुठलं एकक आहे माहितीये का? किलोग्रॅम. आणि CGS पद्धतीमध्ये कुठलं एकक आहे? तर ग्रॅम. लांबीचं MKS पद्धतीमध्ये कुठलं एकक आहे? तर मीटर. आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर हे एकक आहे. वेळाचं MKS पद्धतीमध्ये वेळेचं एकक कुठलं? तर सेकंद. आणि CGS पद्धतीमध्ये सुद्धा सेकंदच असतं. आणि चालीचं MKS चाल म्हणजे काय? तर अंतर भागिले वेळ. मग त्याचं MKS मध्ये कुठलं एकक असतं? तर मीटर भागिले सेकंड. आणि CGS मध्ये सेंटीमीटर भागिले सेकंड. अशी ह्या वेगवेगळ्या भौतिक राशींची MKS आणि CGS मधली आपण एकके पाहिली. आता पायाभूत राशी. काय? पायाभूत राशी. तर अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी पुरेसे आहे. अशा राशींना काय म्हणतात? तर पायाभूत राशी असे म्हणतात. लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल अशा राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असे म्हणतात. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती. मुलांनो, आपण आता एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती कोणती आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. तुम्हाला माहिती आहे का? मेट्रिक पद्धती ही एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती आहे. आणि ही पद्धती 7 पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती म्हणजेच SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल ही जगभरात वापरली जाते. आता या पद्धतीमध्ये ही कुठली पद्धत आहे? तर मेट्रिक पद्धती. ही कशी आहे? तर हिच्यामध्ये 7 पायाभूत राशींवर ही पद्धत आधारित आहे. आणि ही आंतरराष्ट्रीय पद्धत आहे म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल SI पद्धतच म्हणून ती ओळखली जाते. आता या पद्धतीनुसार ज्या वस्तुमान आपल्या ज्या पायाभूत राशी आहेत, कुठल्या? तर लांबी, वस्तुमान, काळ यांच्या एककांची नावं आणि त्यांचे चिन्ह ही खालील तक्त्यात दिलेली आहे, ते आपण पाहूया. तर लांबीचं एकक काय आहे? तुम्हाला माहितीच आहे, मीटर. आणि त्याचं चिन्ह काय? तर M. वस्तुमानाचं एकक काय आहे? तर किलोग्रॅम. आणि त्याचं चिन्ह kg. काळाचं एकक काय? तर सेकंड. आणि त्याचं चिन्ह काय? एकक चिन्ह तर S. आता ही मेट्रिक पद्धती आहे ना, ही म्हणजे ही पद्धत जगामध्ये सगळ्याकडे हीच पद्धत वापरली जाते. म्हणजे आता व्यवहारी आणि व्यापारी मापनाकरिता सुद्धा ही पद्धत वापरली जाते. वैज्ञानिक अनुसंधानाधारित जी मापन करतात त्याच्या मापनासाठी सुद्धा ही मेट्रिक पद्धत जगभरामध्ये म्हणजे सर्रास वापरली जाते. तर पायाभूत राशींचे प्रमाण. तर पायाभूत राशींचे प्रमाण आपण पाहूया. तर वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवलेला आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्राम म्हणतात. काय? तर त्याच्या वस्तुमानाला काय म्हणतात? 1 किलोग्राम म्हणतात. ह्या अधिरूपाच्या अधिकृत अचूक अशा प्रति प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातील प्रयोगशाळा संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या या अधिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. किती रेषा कोरलेल्या आहेत? 2 सूक्ष्म रेषा. या 2 रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानले
आहे. या अधिरूप पट्टीच्या अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा संस्थांमध्ये दिलेल्या आहेत. पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरून एक दिवस प्रमाणित केला जात असे. तासाची 60 मिनिटं, तासाला किती मिनिटं असतात? 60, व 1 मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला जातो. या प्रकारे पायाभूत राशींचे प्रमाण पाहिले आपण. तर तुम्हाला माहिती अणुघड्याळ म्हणजे काय? कधी ऐकलत का किंवा कधी वाचलेत का अणुघड्याळाबद्दल? तर अणुघड्याळ म्हणजे काय? तर हे जगातील आतापर्यंतचे सर्वात अचूक घड्याळ आहे. काय? तर हे जगातील आतापर्यंतचे सर्वात अचूक घड्याळ आहे. ते कोणी बनवलं? तर ते जर्मनीमधील तज्ज्ञांनी बनवलेलं आहे. कोणी? जर्मनीमधील तज्ज्ञांनी तयार केलेले आहे. भारित कणांचा वापर करून या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. संशोधकांनी तयार केलेले हे घड्याळ सध्या वापरात असलेल्या घड्याळांच्या 100 पट अचूक आहे. मुलांनो, तर आज आपण काय शिकलो? तर प्रमाणित मापन पद्धती कोणत्या आहेत? प्रमाणित मापन म्हणजे काय किंवा आणि प्रमाणित मापन पद्धती कोणत्या आहेत? तर MKS पद्धत, CGS पद्धत आणि मेट्रिक पद्धती ह्या प्रमाणित मापन पद्धती आहेत. आता ह्याच्यामध्ये MKS पद्धतीमध्ये ज्या आपल्या पायाभूत राशी आहेत जसे की लांबी, वस्तुमान आणि काळ यांचे MKS मध्ये जी कुठली एककं आहेत, CGS मध्ये कोणती एकके आहेत हे आपण शिकलो. पुढच्या भागामध्ये आपण अचूक मापन व मापनातील कोणत्या त्रुटी आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.